ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 7वा चंचळ नदी निरूपण नाम। श्रीराम समर्थ। चंचळ नदी गुप्त गंगा स्मरणे पावन करी जगा प्रचित रोकडी पाहायगा अन्यता नव्हे। या समासामध्ये समर्थानी मायेचे नदीच्या रूपकाद्वारे वर्णन केले आहे। ते म्हणतात की विद्या अविद्यात्मक माया ही एक अत्यंत चंचळ अशी महानदी आहे। त्यातील ज्ञानमय सद्विद्या ही गुप्त गंगेप्रमाणे सर्व जगाला केवळ स्मरणाने पावन करणारी आहे। या वचनाची श्रोत्यांनी प्रचिती घेऊन पाहावी, म्हणजे हे वचन खोटे नव्हे हे त्यांना कळून येईल। केवळ अचंचळी निर्माण झाली, अधोमुखे बळे चालेली, अखंड वाहे परी देखिली नाहीच कोणी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ही चंचळ महानदी केवळ निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी उगम पावून मोठ्या वेगाने अधोमुख वाहत जाते। ही अखंड वाहतच असते, तरी तिला कोणीच पाहू शकत नाही। वळणे वाकाने भोवरे उकळ्यात तरंग झरे लाटा लाटा कातरे ठाई ठाई। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की या महानदीत अनेक वळणे वाकणे भोवरे आहेत, उकळ्या तरंग झरे आहेत, दलदल आहे, उसळणाऱ्या लाटा आहेत आणि खडकामुळे ती ठाई ठाई दुबंगली जाते। शुष्क जळाचे चळाळ धारा धबाबे खळाळ चिपळ्या कचळक्या भळाळ चपळ पाणी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की कित्येक ठिकाणी तिचे पात्र अगदी कोरडी पडलेली असते, तर काही ठिकाणी तिचा प्रवाह धबधब्याच्या रूपाने खळखळ करत कोसळत असतो। काही ठिकाणी पात्र अगदी रुंद असते, तर काही ठिकाणी अरुंदही असते। काही ठिकाणी प्रवाह खूप जोरात वाहत असतो, असे पाणी अत्यंत आणि चंचळ आणि चपळ असते। फेन फुगे हेलावे सैरा वैरा उदक धावे थेंब फुई मोजावे अनुरेणू किती। श्री समर्थ म्हणतात की कित्येक ठिकाणी त्यावर फेस येतो, तर कित्येक ठिकाणी फेसाचे फुगे बनून ते वाऱ्यामुळे हेलकावे खातात। नदीचे उदक सैरावैरा इतरत्र धावत असते, त्यातील थेंब तुषार आणि असंख्य अनुरेणू यांची मुदतात गंती कोणी करू शकत नाही। ओसानी वाहती उदंड झोतावे दरकुटे दगड खडके बेटे आड वळसा उठे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की प्रवाहात सापडून असंख्य पदार्थ केर कचरा वगैरे वाहत येतात। अनेक ठिकाणी धबधबे निर्माण होतात। लहान मोठे दगड खडक बेटे यांनी पाणी दुभंगले जाऊन वळसे घेऊन पुढे वाहतच असते। मृदू भूमी तुटून गेल्या कठीण तैस्याच राहिल्या ठाई ठाई उदंड पाहिल्या सृष्टीमध्ये। श्री समर्थ म्हणतात की मऊ जमिनी वाहून जातात, म्हणजेच अज्ञानी भ्याड जीव मायेच्या प्रवाहात वाहत जातात, तर कठीण जमिनी म्हणजे ज्ञानी शूर लोक जसेच्या तसेच असतात, असे दृश्य सृष्टीमध्ये जागोजागी दिसत असते। एक ते वाहतच गेले, एक वळशामध्ये पडले, एक साकडीत अडकले अधोमुख। श्री समर्थ म्हणतात की काही लोक या माया नदीत वाहत गेले, कोणी भोवऱ्यात अडकले, तर काही अधोमुख होऊन कडे कपारीत अडकले। एक आपट आपटोची गेले, एक ते चिरड चिदोची मेले, कित्येक ते फुगले पाणी भरले। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की कित्येक जण आपटत आपटत खलास झाले, तर कोणी चिरडून चिरडून मेले,
तर कित्येकाच्या पोटात पाणी भरल्याने ते फुगून गेले. म्हणजेच कित्येकांना अहंकार होऊन ते गर्वाने फुगून जातात. एकाचे एक बळाचे निवडले, ते पोहतची उगमास गेले. उगमदर्शने पवित्र झाले तीर्थरूप. श्री समर्थ म्हणतात की काही निधड्या छातीचे बलवान असे निवडक लोक आहेत. ते मात्र पोहत पोहत लौकिक प्रवाहाच्या उलट दिशेने जाऊन उगमास पोहोचले, म्हणजे परब्रह्माकडे पोहोचले, त्यांच्याशी एकरूप झाले. असे उगमाकडे म्हणजे परब्रह्माकडे जे गेले ते परब्रह्माच्या साक्षात्काराने पवित्र होऊन तीर्थरूप बनतात. तेथे ब्रह्मादिकाची भुवने, ब्रह्मांड देवताची स्थाने, उपारटी गंगा पाहता मिळणे सकळास तेथे. समर्थ या ठिकाणी सांगतात की याप्रमाणे लौकिक प्रवाहाच्या उलट दिशाने जे जातात त्यांना तेथे ब्रह्मादी देवतांची भुवने व ब्रह्मांड देवताची स्थाने याचे दर्शन घडते. त्या जळा ऐसे नाही निर्मळ, त्या जळा ऐसे नाही चंचल, आपो नारायण केवळ बोलिजे त्यासी. श्री समर्थ म्हणतात की त्या उगमाच्या ठिकाणी जे जळ असते ते अत्यंत निर्मळ असते, पण चंचळी असते. त्यालाच आपो नारायण असे म्हणतात. महानदी परी अंतराळी, प्रत्यक्ष वाहे सर्व काळ, स्वर्ग मृत्यू पाताळी पसरली पहा. श्री समर्थ म्हणतात की ही महामाया रूपी नदी म्हणजे नदी अंतराळात म्हणजे चिदाकाशात परब्रह्म स्वरूपात सर्व काळी प्रत्यक्ष वाहत असते. ती स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकात पसरलेली आहे. अधोर्ध अष्ट ही दिशा, तेचे उदक करी वळसा, जाणते जाणती जाण जगदीशा, सारखी तत्ते. श्री समर्थ म्हणतात की खालीवर सर्वत्र 8 दिशांना या माया नदीचे उदक वेढून राहिलेले आहे. ज्ञानी लोक या महामायेला जगदेशासारखीच आहे असे जाणतात. अनंत पात्री उदक भरले, कोटे पाजरोच गेले, कित्येक ते वेचले संसारासी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की कित्येक पात्रात म्हणजे प्राणीमात्रात या माया नदीचे उदक म्हणजेच अहंभाव भरलेला असतो. पण काही पात्रातून मात्र ते पाजरून नाहीसे होते. म्हणजे साधुसंत आदीचा अहंभाव मात्र वाहून नाही झालेला असतो. कित्येक त्या पाण्याचा संसारासाठी उपयोग करतात. एका संगे ते कडवट, एका संगे ते गुळचट, एका संगे ते तिखट तुरट शार. समर्थ म्हणतात की जसे पात्र असेल तसे उदक बनते. कडवटाबरोबर कडवट, तर गुळचटाबरोबर गुळचट आणि तिखटाबरोबर तिखट, तुरटाबरोबर तुरट आणि शाराबरोबर शार बनते. ज्या ज्या पदार्थास मिळे ते ते तद्रूपची मिसळे, सखोले भूमीस तुंबळे सखोलपणे. समर्थ म्हणतात की ज्या ज्या पदार्थात ते मिसळले जाते त्याच्याशी ते तद्रूप होते. सखोल भूमी असेल तर ते त्यात सखोलपणे भरून वाहते. विषामध्ये विषच होते, अमृतामध्ये मिळून जाते, सुगंधी सुगंधते, दुर्गंधी दुर्गंध. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की विषामध्ये ते विषच बनते, अमृतात एकजीव होऊन ते अमृत बनते. सुगंधी पदार्थाच्या योगे सुगंधी, तर दुर्गंधी पदार्थाच्या योगी दुर्गंधी बनते. गुणी अवगुणी मिळे, ज्याचे उपरी निवळे, त्या उदकाचा महिमा न कळे उदके विन. श्री समर्थ म्हणतात की गुणात गुणी, अवगुणात अवगुणी, ज्याचा जसा गुण असेल त्याप्रमाणे ते होते. या उदकाचा म्हणजे मायेचा महिमा. उदकाशिवाय म्हणजे विद्यामायेच्या सहाय्याशिवाय कळत नाही. उदक वाहे अपरंपार, न कळे नदी की सरोवर, जळवास करुणी नर राहिले किती एक. श्री समर्थ म्हणतात की उदक इतके अपरंपार वाहत असते की नदी आहे की सरोवर आहे हे कळत नाही. त्यात कित्येक माणसे
जळवास करून म्हणजे संसारातच गुंतून राहतात. उगमापलीकडे गेले, तेथे परतून पाहिले, तव ते पाणी चाटले काही नाही. श्री समर्थ म्हणतात की जे उगमापलीकडे जातात म्हणजे मायेपलीकडे जाऊन परब्रह्मापर्यंत पोचतात, त्यांनी मागे वळून पाहिले की त्यांना सर्वच पाणी आटून गेलेले दिसते. तिथे पाणीच नाही, काही नाही असा अनुभव त्यांना येतो. वृत्तिशून्य योगेश्वर याचा पहावा विचार, दासमने वारंवार किती सांगो. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की मीपणा विरहित जे साक्षात्कारी योगेश्वर त्यांचा अनुभव असा असतो. या संबंधी श्रोत्यांनी विचार करावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चंचल नदी निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु.